नमस्कार मित्रहो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. मित्रहो, नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि त्याचा निकालही लागलेला आहे आणि हा निकाल आपण सर्वांनी पाहिलेला आहे. निकाल हा अपेक्षेप्रमाणे त्या ठिकाणी लागलेला आहे. परंतु भाजपला जे अपेक्षित होतं त्याप्रमाणे तो निकाल लागलेला नाही. परंतु जनतेच्या जे मनामध्ये होतं त्या पद्धतीने तो निकाल आलेला आहे. याच्यावरती आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत की या निवडणुकीमध्ये मुद्दे कोणते होते किंवा कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या आणि दोन्हीही विरोधी पक्ष असो किंवा आज जे पक्ष सरकार स्थापन करणार आहे भाजप आणि त्याच्यासोबत असलेले जे आघाडीचे पक्ष आहेत यांचं सरकार जे येणार आहे यांच्याकडे कोणते मुद्दे होते याचं विश्लेषण आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी करणार आहोत. कारण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण एकदा आपल्या देशामध्ये ज्या पक्षाचं ज्या विचारसरणीचं सरकार येत असतं त्याच विचारसरणीचं त्याच पक्षाची ध्येय धोरणं त्या ठिकाणी देशावर राबवली जातात आणि त्याचा परिणाम हा एकदम सामान्य माणसाच्या जीवनावर देखील होत असतो आणि त्यामुळं आपल्याला हे पाहणं फार गरजेचं असतं. मित्रहो, त्यापूर्वी आपण या ठिकाणी पाहूयात की हे जे मुद्दे आहेत त्याच्या अगोदर आपण पाहिलेलं आहे की या निवडणुकीमध्ये NDA म्हणजे नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स जे आहे म्हणजे भाजपबरोबर जे पक्ष आहेत त्यांना किती जागा मिळाल्या, तर त्यांना या ठिकाणी 292 एवढ्या जागा मिळालेल्या आहेत. त्यानंतर इंडिया आघाडी जी आहे म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर इतर जे पक्ष होते त्यांना या ठिकाणी 233 जागा मिळालेल्या आहेत आणि इतर जे आहेत त्यांना 18 जागा मिळालेल्या आहेत. अशा एकूण 543 जे या ठिकाणी जागा होत्या त्याच्यावरती आपण पाहतो की निवडणूक जी आहे ती झालेली आहे आणि हा जो आकडा आहे तो त्या ठिकाणी अशा पद्धतीनं आलेला आहे. म्हणजे NDAचे 292 जागा आहेत, इंडिया आघाडी काँग्रेसबरोबर असलेले पक्ष 233 आणि अदर 18. आता हे जे मॅन्डेट मिळालेलं आहे याचा अर्थ काय आहे, तर याचा अर्थ असा आहे की जनतेनं डायरेक्ट या ठिकाणी भाजपला जे आहे ते बहुमत दिलेलं नाही. याच्यामध्ये भाजपच्या ज्या जागा आहेत त्या 240 एवढ्या त्या ठिकाणी जागा आलेल्या आहेत आणि बाकी त्यांच्यासोबत असलेले जे पक्ष आहेत ह्या सगळ्या मिळून 292 जागा त्यांच्या होतात. काँग्रेसला एकूण जवळपास 100 जागा मिळालेल्या आहेत आणि बाकी जे आहेत त्या बाकी इतर पक्षांना त्या ठिकाणी मिळालेल्या जागा आहेत. तर मित्रहो, याचा अर्थ फार सरळ आहे की कुठलेही शासन जे आहे ते या ठिकाणी एक कलमी किंवा एकाधिकारशाहीनी वागू नये किंवा त्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यानं राज्य करू नये याचसाठी हे मॅन्डेट मिळालेलं आहे असं आपण गृहीत धरू शकतो. तर आता आपण पाहूया की या निवडणुकीमध्ये मुद्दे कोणते होते. कारण जनतेला अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांपासून त्या ठिकाणी या पक्षांनी जे आहे किंवा आज जे सत्तेत येणारे पक्ष आहेत त्यांनी लांब ठेवलेला आहे किंवा त्यावरती त्यांनी विचार केलेला नाही. तर हे महत्त्वाचे मुद्दे आपण आज घेणार आहोत आणि हेच मुद्दे त्या ठिकाणी कुठल्याही निवडणुकीत असायला हवेत किंवा कुठल्याही निवडणुकीचं जे मध्यवर्ती सूत्र जे आहे ते या मुद्द्यांभोवती फिरलेलं असावं. आपण पाहतो की या इंडिया आघाडीचे जे पक्ष आहेत किंवा काँग्रेस आहेत त्यांनी याच्यापैकी काही मुद्दे उचललेले आहेत किंवा काही मुद्द्यांवरती त्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, कॅम्पेनिंग केलेलं आहे. तर आपण पाहूया की याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा होता आजच्या घडीला तो आहे बेरोजगारी. हा प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बेरोजगारीचं जे प्रमाण आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आणि प्रचंड प्रमाणात जे तरुण आहेत ते आज बेरोजगार आहेत. हा मुद्दा अपेक्षित होता किंवा या मुद्द्यावरती त्या ठिकाणी जे सत्तेमध्ये असलेले पक्ष आहेत त्यांनी बोलणं गरजेचं होतं. परंतु ते सोडून त्या ठिकाणी माननीय मोदी जे आहेत ते वेगळ्याच गोष्टींवरती बोलत असताना आपण पाहिलेलं आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि अजूनही त्या ठिकाणी हा प्रश्न सुटलेला नाही. आपण पाहतो की देशामध्ये ज्या शिक्षण व्यवस्था आहे त्याचा सुद्धा बोजवारा उडालेला आहे आणि आपण पाहिलेलं आहे की आता नीटची जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये मोठ्या स्कॅमची शक्यता आहे किंवा मोठा घोटाळा होण्याची शक्यता आहे. त्याच्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. परंतु हे सगळं कशामध्ये भर टाकतं तर बेरोजगारीमध्ये. परंतु बेरोजगारीवरती आपण पाहतो की जे सत्तेमध्ये जे पक्ष होते त्यांनी फार कमी प्रमाणात बोललेला आहे किंवा जवळजवळ हा मुद्दा त्यांच्या याच्यामध्ये त्यांच्या कॅम्पेनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे भ्रष्टाचार. भ्रष्टाचारावरती देखील आता 2014 मध्ये जी सत्ता मिळालेली होती भाजपला ती केवळ भ्रष्टाचार हा एक महत्त्वाचा मुद्दा होता आणि त्यावरती ती मिळालेली होती की लोक त्रस्त झाले होते आणि त्यांनी असं ठरवलं की आता आपण या ठिकाणी या भ्रष्टाचाराला आळा घातला पाहिजे आणि त्यासाठी भाजपला निवडून दिलं पाहिजे आणि त्यामुळं भाजपला त्या ठिकाणी निवडून देण्यात आलेलं आहे. परंतु भ्रष्टाचारावरती 2024 मध्ये जी निवडणूक झाली त्याच्यावरती फार कमी प्रमाणात बोलण्यात आलेलं आहे किंवा भ्रष्टाचारासाठी ज्या काही आश्वासनं दिली होती ती आश्वासनं सुद्धा पूर्ण झालेली नाहीत आणि हा जो मुद्दा आहे हा महत्त्वाचा होता. याच्यामध्ये अनेक आपण पाहिलेलं आहे की भ्रष्टाचार झालेले आहेत आणि याच्या निवडणुकीच्याच पूर्वी जो एक मोठा घोटाळा म्हणून समोर जो स्कॅम आलेला आहे इलेक्टोरल बॉन्डचं त्याच्यावरती सुद्धा त्या ठिकाणी जे सत्तेत जे पक्ष आहेत ते काही बोललेले नाहीत किंवा भाजप त्याच्यावरती बोललेलं नाही. म्हणून हाही मुद्दा महत्त्वाचा होता आणि जनतेनं ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की आपण
हे मुद्दे या ठिकाणी या निवडणुकीत येतात का नाही हे आपण पाहणं गरजेचं असते. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा होता महागाई. महागाई अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आपण पाहतो की 2014 किंवा 2019 मध्ये असलेले पेट्रोल, डिझेल याच्या किमती किंवा जीवनावश्यक वस्तूंच्या किमती किंवा याच्यामध्ये जी जी-एस-टी लावण्यात आलेली आहे ती जीवनावश्यक वस्तूंवरती देखील दुधासारख्या वस्तूंवरती देखील लावण्यात आलेली आहे. याच्यामुळं सुद्धा जनता ही परेशान किंवा हैराण झालेली होती. म्हणून ही जी महागाई आहे याची सुद्धा त्या ठिकाणी या कॅम्पेनमध्ये किंवा सत्ताधारी जो पक्ष आहे भाजप याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जे वक्तव्य आहेत किंवा त्याबद्दलची त्या ठिकाणी त्यांची जी सहानुभूती आहे लोकांना ही कुठलीही त्या ठिकाणी दिसली नाही. म्हणून भाजपला या ठिकाणी कमी जागा आल्या असं आपण मानू शकतो. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये झालेला होता की ज्या सरकारी संस्था आहेत त्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरवापर ईडी असेल, सीबीआय असेल किंवा NIA असेल, ह्या ज्या काही संस्था आहेत ज्याला आपण स्वायत्त संस्था असं म्हणतो त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप झाला आणि आपल्याला वाटेल त्या पद्धतीने त्याचा वापर त्या ठिकाणी करून घेण्यात आलेला आहे. आपण पाहिलेलं आहे की जे विरोधी पक्षातील नेते आहेत त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात धाडी टाकण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यातून एक मोठा रोष किंवा एक मेसेज जनतेपर्यंत गेलेला आहे. या संस्थांचा गैरवापर झालेला आहे आणि या गैरवापरातून देखील जनतेच्या मनामध्ये भाजपबद्दल असलेली जी सहानुभूती आहे किंवा त्यांच्याबद्दल असलेली जी म्हणजे मत परिवर्तित होण्याची जी क्षमता आहे ती कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते या गोष्टींमुळे. त्यानंतर दडपशाही, हुकुमशाही सुद्धा अशा प्रकारचे विरोधकांनी आरोप भाजपवरती केलेले आहेत की अशा पद्धतीनं भाजपचं वागणं आहे. याचं एक महत्त्वाचं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो की संसदेमध्ये विरोधी पक्ष नेता असणं हे अत्यंत गरजेचं असतं. जरी प्रचंड प्रमाणामध्ये सत्ताधारी पक्षाला बहुमत मिळालेलं असेल तरीही त्या ठिकाणी विरोधी पक्ष असणं गरजेचं आहे. कारण लोकशाहीचा तो गाभा आहे. लोकशाही जर टिकवायची असेल तर विरोधी पक्ष असणं गरजेचं आहे किंवा त्याचा नेता असणं गरजेचं आहे. परंतु आपण पाहतो की 14 किंवा 19 मध्ये आपल्याला विरोधी पक्ष नेता हे पद देण्यात आलेलं नाही संसदेमध्ये आणि म्हणून एककलमी कार्यक्रम चाललाय की काय असं जनतेला वाटायला लागलं आणि दडपशाही, हुकुमशाहीचं सरकार त्या ठिकाणी आहे अशी भावना जनतेची झालेली आहे. आणि याच्या अगोदरही राजीव गांधींच्या काळामध्ये जवळपास 400च्या वर त्यांचे खासदार होते, परंतु त्यांनी सुद्धा त्यावेळी विरोधी पक्ष नेता हे पद जे आहे ते संसदेत दिलेलं होतं, परंतु भाजपनं मात्र हे दिलेलं नाही. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात त्यांना बहुमत होतं, परंतु त्यांनी सुद्धा एवढं बहुमत असून देखील विरोधी पक्ष नेता जे पद आहे ते दिलेलं होतं किंवा विरोधी पक्ष नेता त्यावेळेस संसदेत होता. तोच त्या ठिकाणी लोकशाहीचा गाभा असतो असं पंडित जवाहरलाल नेहरूंचं मत होतं. परंतु मागे आपण पाहिलेलं की विरोधी पक्ष नेता पद हे दिलेलं नाही. त्याला कारण देण्यात आलं. कारण काय देण्यात आलं की 10% मेजॉरिटी किंवा 10% जे खासदार आहेत किंवा प्रतिनिधी आहेत ते त्या पक्षाचे निवडून आलेले असावेत एकूणपैकी. असा कुठलाही नियम नाही, परंतु असं काहीतरी त्या ठिकाणी नियम सांगून ही गोष्ट करण्यात आलेली आहे. म्हणून लोकांना असं वाटलं की दडपशाही, हुकुमशाही आहे आणि त्यामुळे हे सगळ्या गोष्टी झालेल्या. त्यानंतर प्रसार माध्यमांचे अधपतन हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी आहे आणि आपण पाहतो की लोकशाहीवरती जो घणाघात केलेला आहे तो या मीडियानं केलेला आहे. मेनस्ट्रीम मीडिया जो आहे त्या सगळ्या प्रसार माध्यमांनी भाजपच्याच बाजूनं प्रचार करायचं त्या ठिकाणी ठरवलेलं होतं आणि विरोधी पक्षांनाच ते प्रश्न विचारत होते. विरोधी पक्षांनाच त्या ठिकाणी ते जे आहे त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारत होते किंवा त्यांच्यावरतीच उलट अशा पद्धतीनं त्या ठिकाणी काय म्हणू आपण की एक कॅम्पेनिंग चालू करत होते किंवा एक प्रकारचं त्यांना कुठंतरी कोंडीत पकडण्याचं काम हे करत होते. परंतु शासनाला किंवा भाजपला कुठलाही प्रश्न या जो मीडिया आहे त्या मीडियानं विचारलेला नाही. म्हणून लोकांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अशी भावना निर्माण झाली की हे जे चाललेलं आहे ते अतिशय वाईट चाललेलं आहे आणि एक मोठी कॅम्पेन यूट्यूबर्स असतील किंवा सोशल मीडिया असतील त्यांनी त्या ठिकाणी राबवलेली आहे आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी बाहेर आणलेल्या आहेत. मेनस्ट्रीम मीडियामध्ये कुठंही त्या ठिकाणी भाजप विरुद्ध कुठलंही वक्तव्य झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. विरोधी पक्षाविरुद्धच त्या ठिकाणी ते बोलत असतात किंवा त्यांनाच त्या ठिकाणी अशा पद्धतीने ते वागवत असतात. म्हणून मीडियाचं जे अधपतन आहे ते लोकशाहीचा जो महत्त्वाचा स्तंभ आपण मानतो की तो आता एकदम असा लयाला गेलेला आहे असं त्या ठिकाणी चित्र निर्माण झालं आणि अजूनही ते सुरूच आहे. अजूनही जो मेनस्ट्रीम मीडिया आहे तो कुठल्याही पद्धतीनं निष्पक्ष होऊन जी पत्रकारिता आहे किंवा ज्या पद्धतीनं बातमी देणं आहे ते करत नाही. तर हे एक मोठं त्या ठिकाणी अपयश म्हणूया आपण किंवा लोकशाहीवरती असलेला आघात त्याला आपण मानू शकतो. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा या निवडणुकीमध्ये होता
की मोदी यांनी केलेली वक्तव्य आपण पाहिलेलं आहे, की मोदींना ज्या कारणासाठी जनतेनं निवडून दिलेलं होतं 2014 असो किंवा 2019 असो, त्याबद्दल मोदी काहीच बोलत नाहीत किंवा मोदींच्या या 2024च्या कॅम्पेनिंगमध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी जवळपास 22 सभा केल्या. तर त्याच्यामध्ये जे मुद्दे त्यांनी मांडायला हवे होते, आता आपण जी चर्चा केलेली आहे त्याच्यावरती ते बोलले नाहीत. वेगळ्याच विषयांवरती त्या ठिकाणी ते बोलत होते. मग मंगळसूत्र असो किंवा काँग्रेस तुमचं अशा पद्धतीनं जे धन आहे ते काढून घेईल आणि यांना वाटेल किंवा हिंदू असो, मुस्लिम असो अशा प्रकारची वक्तव्य खुद्द देशाच्या पंतप्रधानांनी त्या ठिकाणी या कॅम्पेनच्या दरम्यान केलेली आहेत. म्हणून याचाही सेटबॅक किंवा याचाही फटका त्या ठिकाणी बसलेला आपल्याला पाहायला मिळतो. आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये जिथं-जिथं त्यांनी सभा घेतल्या तिथले बहुतांश जे या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत ते पडलेले आहेत. हे स्पष्ट त्या ठिकाणी आहे आणि ही गोष्ट आपल्याला नाकारता येत नाही. म्हणून ही जी वक्तव्य आहेत हा सुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर त्या ठिकाणी ठरलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये एक महत्त्वाचा दुसरा जो फॅक्टर आहे तो आहे संविधान बदलण्याची भाषा. भाजपचे जे काही मंत्री आहेत किंवा जे खासदार आहेत त्यांनी अशा पद्धतीने ती भाषा वापरली की त्यांनी काय नारा दिला होता 400 पार. आता हे 400 या ठिकाणी जे खासदार आहेत हे त्यांना कशासाठी हवे होते हे त्यांनी सांगितलेलं नाही. 400 खासदार कशासाठी पाहिजे होते याचं कारण काय तर हे त्यांनी कुठंही स्पष्ट केलेलं नाही. मग काही त्यांचे जे खासदार आहेत ते त्या ठिकाणी बोलत होते की आम्हाला 400 प्रतिनिधी याच्यासाठी पाहिजे की आम्ही संविधान बदलू, अशा प्रकारची भाषा त्यांनी केली आणि याच्यामुळं जनतेला ही गोष्ट त्या ठिकाणी रुचली नाही, ती पटली नाही. संविधान बदलण्याची ज्यावेळेस भाषा झाली त्यावेळेस त्या ठिकाणी जनता खडबडून जागी झाली आणि त्यांनी ठरवलं की आता बस झालं आणि आता याला कुठंतरी त्या ठिकाणी जो लगाम आहे तो बसला पाहिजे, त्याच्यावरती कुठंतरी कंट्रोल आलं पाहिजे. म्हणून अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. आपण पाहिलेलं आहे की मीडियामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं चर्चा, डिबेट्स ह्या झालेल्या आहेत किंवा त्या होत होत्या. खुद्द भाजपचे मंत्रीही अशा पद्धतीने बोलत होते. म्हणून ही गोष्ट जनतेनं त्या ठिकाणी लक्षात घेतलेली आहे. त्यानंतर महत्त्वाची पुढची या ठिकाणी जे मुद्दा होता तो होता विरोधकांची कोंडी. कोंडी कशा पद्धतीने केली? अनेक पद्धतीने केले. अनेक विरोधी पक्षातील जे नेते आहेत, मोठे नेते आहेत, त्यांना ईडी, सीबीआय यांचा धाक दाखवून आपल्या पक्षात घेतलं, म्हणजे भाजपमध्ये सामील करून घेतलं. त्याचबरोबर जे येत नाहीत त्यांना त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं. अरविंद केजरीवाल त्याचं उदाहरण आहे किंवा अनेक जे नेते आहेत महाराष्ट्रामध्ये, अनिल देशमुख असतील, त्यांना सुद्धा ते अशाच पद्धतीने जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे. परंतु जे नेते भाजपमध्ये गेले त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. म्हणजे विरोधकांची कोंडी करण्याचं काम याच्यामध्ये झालं. हाही एक महत्त्वाचा मुद्दा होता, पण त्याच्यावरती सत्ताधारी कुठल्याही पद्धतीने बोलत नव्हते, कारण अशा पद्धतीने त्यांनी ते वागले होते. किंवा याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा पुन्हा असा झाला की ऐन निवडणुकीच्या वेळी काँग्रेसची सर्व खाती जी आहेत, बँक खाती, ती गोठवण्यात आली किंवा ती फ्रीज करण्यात आली. याचाही खूप मोठा सेटबॅक त्या ठिकाणी भेटला. म्हणजे याचा अर्थ असा होता की विरोधकांकडे कुठल्याही प्रकारची साधनसामुग्री नव्हती, तरी त्यांनी कॅम्पेन केली. त्यांच्याकडे मीडिया नव्हता, त्यांच्याकडे हे असे प्रसार माध्यमं नव्हते, त्यांच्याकडं त्या ठिकाणी पैसा देखील नव्हता आणि म्हणून लोकांना असं वाटलं की हे काहीतरी जास्त होत आहे आणि ही दडपशाही किंवा हुकुमशाहीकडे वाटचाल आहे. म्हणून त्या ठिकाणी काय केलेलं आहे, त्याला ब्रेक देण्यात आलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये पुन्हा एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की मागच्या 10 वर्षामध्ये काय केलं किंवा घेतलेले जे निर्णय आहेत ते निर्णय कसे जनहिताचे आहेत याच्याबद्दल कुठंही या कॅम्पेनिंगमध्ये आपल्याला ऐकायला मिळालं नाही. भाजपकडून किंवा मोदीकडून देखील जसं नोटबंदीचा निर्णय आहे तो घेतल्यानंतर काय झालं त्याच्याबद्दल आपल्याला काही या ठिकाणी ऐकायला मिळालेलं नाही. किंवा फायदा झाला, तोटा झाला, काय झालं, देशाचं नुकसान झालं का, देशाला फायदा झाला का, याच्याबद्दल कुठंही आपल्याला या कॅम्पेनिंगमध्ये किंवा हा जो मुद्दा आहे तो आपल्याला ऐकायला मिळाला नाही. त्यानंतर GST ज्या पद्धतीनं लावण्यात आली त्याच्यामुळं केंद्राची तिजोरी भरली, परंतु राज्यांना काय याच्यावरही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वक्तव्य आपल्याला ऐकायला मिळालं नाही. म्हणून काय मागच्या 10 वर्षामध्ये कोणते निर्णय घेतले जनतेच्या फायद्याचे त्याबद्दल ते बोलले नाहीत. अग्निवीर सारखी योजना असेल ती का आणली, त्याचा फायदा काय आहे किंवा किती मोठ्या प्रमाणात तरुणांचं नुकसान होणार आहे याच्याबद्दलही ते बोलायला तयार नाहीत. म्हणून हाही एक सेटबॅक त्या ठिकाणी आपल्याला मानावा लागतो. हा मुद्दा देखील अतिशय महत्त्वाचा होता. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे फोडाफोडीचं राजकारण. आता आपण पाहिलेलं आहे की अनेक राज्यांमध्ये काय केलेलं आहे, भाजपनं पक्ष फोडलेले आहेत किंवा खासदार त्या ठिकाणी आपल्या पक्षात आणलेले आहेत. महाराष्ट्राचं उदाहरण खूप मोठं आहे. महाराष्ट्रामध्ये 2 पक्ष त्या ठिकाणी फोडण्यात आले. असे अनेक खासदार किंवा आमदार जे असतील ते देखील फोडण्यात आले. सरकारसुद्धा बदलण्यात आलं. कर्नाटकामध्ये तेच झालं, बिहारमध्ये तेच झालं. असे अनेक राज्य आहेत की त्या राज्यांमध्ये अशा पद्धतीनं सरकार पाडण्यात आली.
फोडाफोडीचं राजकारण करण्यात आलं. तर हे सगळे महत्त्वाचे मुद्दे होते आणि हे मुद्दे जनतेनं लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. जेव्हा केव्हा निवडणूक येईल त्यावेळेस ह्या सगळ्या मुद्द्यांची चर्चा त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि म्हणूनच या ठिकाणी हे मुद्दे आपण इथं लक्षात घेतलेले आहेत. मला वाटतं की हे सगळे मुद्दे तुमच्या लक्षात आले असावेत आणि सतसत विवेकबुद्धीनं आपल्याला या सगळ्या गोष्टींचा वापर करायचा किंवा या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला पाहायचं आहे आणि हे मुद्दे जे आहेत ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुठलीही निवडणूक असो त्याच्यामध्ये ते असले पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शिक्षणाचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. शिक्षणामध्ये तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये स्कॅम होताना आपल्याला दिसत आहेत. तर त्याच्यावरतीही आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत. नीटचा आताच निकाल लागलेला आहे आणि त्या नीटच्या परीक्षेमध्ये आपण पाहिलेलं आहे की खूप मोठा घोटाळा त्या ठिकाणी आहे अशी शक्यता त्या ठिकाणी आहे. अनेक विद्यार्थ्यांचं लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे. तर तेही आपण पाहणार आहोत. तर सामान्य जनतेला या सगळ्या गोष्टी माहिती व्हाव्यात यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर मला वाटतं ह्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या असतील. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.